प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादस्पर्शानं पावन झालेलं नाशिक हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसात शहराची प्रतिमा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली. जिल्ह्यातील एका नामांकित महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींचा ड्रग्ज आणि दारूचं सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. हा प्रकार पाहून पालक चिंतेत पडले आणि संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली. आजच्या काळात सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी तरुणही अनेक प्रयोग करताना दिसते. त्यातूनच नाशिक जिल्ह्यातील या नामांकित महाविद्यालयातील मुलींचा व्हिडिओ समोर आला. गेल्या 2-3 दिवसांपासून या मुली ड्रग्ज आणि दारूचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. ज्यांनी तो पाहिला त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, आपली तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाऊन बर्बाद तर होत नाही ना? हा व्हिडिओ 9 न्यूज महाराष्ट्राच्या हाती लागल्यानंतर आम्ही नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तबरेज शेख यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत पाहूया. नाशिकमध्ये शाळा आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं सेवन करत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढलेली आहे. खरंच नाशिकमध्ये शाळेमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्जचा वापर केला जातो का, या विषयावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर. सर, जे सोशल मीडियावर मुलींची व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, ड्रग्जचं सेवन करताय, नेमकं काय घटना होती? युट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये 3 मुली ह्या ड्रग्जचं सेवन करतायत किंवा दारू पित आहेत अशा स्वरूपाची एक क्लिप ही त्याच्यावर व्हायरल करण्यात आलेली होती. याच्यामध्ये संबंधित जे कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्व महिला आणि तिथल्या मुली ज्या आहेत त्याचबरोबर तिथल्या डीन यांच्याशी संपर्क केला. प्रत्यक्षात हे व्हिडिओ 1 वर्षापूर्वीचा आहे. त्यांनी तो फन एलिमेंट म्हणून तो व्हिडिओ केला होता की इतर मुलींना आमची किती डेअरिंग आहे हे दाखवण्यासाठी तो एक व्हिडिओ बनवला होता. पण त्याच्यामध्ये काही विसंवाद झाला आणि त्यापैकी एका मुलीने तो व्हिडिओ जाणीवपूर्वक टाकला गेला अशा स्वरूपाचं त्यांनी कबुली दिलेली आहे. त्या बाबतीमध्ये स्कूल प्रशासन आणि मुली यांच्या बाबतीमध्ये त्यांना समज देण्यात आलेली आहे. परंतु युवकांनी अशा स्वरूपाचे व्हिडिओ करताना, कुठलेही रील करताना निश्चितपणे भान राखलं गेलं पाहिजे आणि आपल्या हातून कुठल्याही गुन्हा होतोय किंवा कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होतंय अशा गोष्टी होत आहेत का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यामध्ये सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे. ड्रग्जच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस आपल्याला अशी माहिती मिळेल की आपल्या हद्दीमध्ये अशा काही गोष्टी होत आहेत, त्या बाबतीमध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप पोलिसांच्या बरोबर करण्यात आलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून कुठलीही माहिती असेल तर त्या ग्रुपच्या अंमलदारांना किंवा त्या ग्रुपच्या माध्यमातून पोलिसांना कळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर सायबर सेलचा नंबर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. त्याचप्रमाणे आमच्या वेबसाईटवर या बाबतीतली माहिती ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांना डिस्क्रीट पद्धतीने किंवा गोपनीय पद्धतीने ही माहिती सहजपणे लोकांना देता येऊ शकते. याचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा. ड्रग्जच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवलंबण्यात येत आहे. मॅक्झिमम केसेस ह्या करण्यात येत आहेत. कुत्ता गोली आणि इतर सर्व गोष्टी ज्या या कुठे कुठे ज्या ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या सर्व आस्थापनेवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. गांजाचं सेवन किंवा गांजाची वाहतूक करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु कुठेही अशा स्वरूपाची माहिती असेल तर निश्चितपणे ती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. तर शाळा आणि महाविद्यालयांवर लक्ष ठेवण्यासाठी आपण काही विशेष पथक नेमणार आहे का? कारण जे व्हिडिओ व्हायरल झालेले त्या अनुषंगाने आपण काय खबरदारी घेणार? प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये सायबर फ्री कॉलेजेस म्हणून आपण कॅम्पेन संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो आहोत. शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये तिथले डीन, तिथले सर्व शिक्षक, त्याचबरोबर विद्यार्थी यांच्याबरोबर सातत्याने समन्वय ठेवून आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाची कुठलीही घटना होत असेल तर त्यामध्ये क्लोज कोऑर्डिनेशन मध्ये काम करून अशा स्वरूपाच्या घटनेवर आळा घालण्यासाठी दैनंदिन त्यांच्या संपर्कात राहून या बाबतीमध्ये कारवाई करण्यात येत आहे. सर, या घटनेवरून आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन करणार आहे? कारण सोशल मीडियाचा वापर करताना लोक अनेक हे करतात, त्यामध्ये जीवाची पर्वा न करता सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी व्हिडिओ लोड करतात, चर्चेमध्ये राहण्यासाठी व्हिडिओ लोड करतात, त्यांच्यासाठी काय आवाहन करणार? खरं तर ड्रग्ज यामुळे संपूर्ण पिढी बर्बाद होते आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासन, नार्कोटिक्स विभाग आणि शाळा प्रशासन हे सातत्याने काम करत आहेत. परंतु पालकांनी सुद्धा त्यांचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे काम करणं आवश्यक आहे. आपल्या मुलाचं पाल्याचं जे वर्तन आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का, बिहेवियरल चेंजेस त्यांनी ऑब्झर्व केले पाहिजेत आणि त्याच्या अनुषंगाने इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे. घरी असताना मुलगा कसा वागतो आहे, शाळेमध्ये असताना मुलगा कसा वागतो आहे
आणि सार्वजनिक जीवनामध्ये तो कसं वागतो आहे, या सर्वांच्या बाबतीमध्ये वडील म्हणून घरच्यांचं, शिक्षक म्हणून त्या शाळेचं आणि पोलीस अथॉरिटी म्हणून पोलिसांचं, हे सर्वांचं काम आहे की या सर्वांनी आपापले कर्तव्य व्यवस्थितपणे केली तर निश्चितपणे ही पिढी जी आहे ते ड्रग्ज पासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. एकूणच नाशिक जिल्हा ड्रग्ज मुक्त करण्यासाठी नाशिक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष पथकच्या माध्यमातून निगराणी देखील करण्यात येणार आहे. आणि सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी विद्यार्थिनी किंवा लोक जे रील बनवतात ते रीलचा वापर करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण रील बनवताना स्वतःचं नाव किंवा परिवाराचं नाव बदनाम होणार नाही किंवा त्यांना कायद्याच्या चौकटीत अटकता येणार नाही अशी खबरदारी देखील घेण्यात यावी, असं आवाहन नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. तबरेज शेख, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक. पोलिसांनी तात्काळ या महाविद्यालयात जाऊन तपास सुरू केला आणि चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य. पोलीस तपासात हे स्पष्ट झालं की संबंधित विद्यार्थिनींनी प्रत्यक्षात कुठलेही अंमली पदार्थ किंवा दारूचं सेवन केलं नव्हतं. केवळ सोशल मीडियासाठी रील बनवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला होता. तपासात आणखी धक्कादायक बाब पुढे आली. हा व्हिडिओ तब्बल 1.5 वर्षापूर्वींचा आहे. मुलींपैकी एका विद्यार्थिनीनं इतर मुलींशी झालेल्या वादाचा राग काढण्यासाठी तो मुद्दामहून सोशल मीडियावरती अपलोड केला होता. त्यामुळे समाजामध्ये पसरलेली चर्चा ही चुकीच्या दिशेने गेल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं. एकंदरीत ड्रग्जमुक्त नाशिकसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून शाळा महाविद्यालयांच्या परिसरात पथक तैनात केलं. गाव पातळीवर व्हॉट्सअप ग्रुप सुरू करून जनजागृती केली जाते. 9 न्यूज महाराष्ट्र आणि नाशिक ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांना सोशल मीडियासाठी रील्स तयार करताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.